आज आपण मैद्याचा वापर न करता अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी करूया। तर त्यासाठी 1 वाटी चणा डाळ 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची। त्यामध्ये 3 वाटी पाणी, थोडीशी हळद, तेल टाकून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3 वाटी गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं। त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून कणिक छान अशी चुरून मळून घ्यायची। 15 ते 20 मिनिटं भिजवून घ्यायची आणि आता डाळ शिजली की यातील पाणी काढून घ्यायचं। 1 वाटी डाळीसाठी आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि पाणी आटलं की यामध्ये आता गूळ टाकून घ्यायचा आणि असा चमचा उभा राहिला की समजायचं आपलं पुरण तयार आहे। आणि वरून वेलची पूड टाकून पुरण यंत्रामध्ये पुरण करून घ्यायचं। कणिक छान भिजलेली आहे, तर आता याची पारी करून घ्यायची आणि यामध्ये मावेल एवढं पुरण भरून छान असा गोळा तयार करून पुरणपोळी एक समान लाटून घ्यायची। आणि तव्यामध्ये आपल्याला आता थोडंसं तूप टाकून दोन्ही बाजूनी खरपूस कलर येईपर्यंत पुरणपोळी भाजून घ्यायची। तर पूर्ण व्हिडिओ चॅनेलवर अपलोड आहे, नक्की पहा। चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।